नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मसालेदार डाळवडा, तो सुद्धा एकदम झणझणीत असा ठेचा घालून आज आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 1 कप चणा डाळ ही ओव्हरनाईट रात्री मी भिजत ठेवली होती. आपण आता ही चणा डाळ आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. जाडीभरडी अशी मी मिक्सरमध्ये बघू शकता ठेवलेली आहे. आपण आता थोडीशी डाळ आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे मी. आपण आता याच्यामध्ये 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. या लाल सुक्या मिरच्या तिखट नाही आहेत. आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरा आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे पण असे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता तुम्ही आपला ठेचा आहे तो तयार झालेला आहे. आपण आता हा थंड करून खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे. असा इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये मी मिरचीचा ठेचा आहे तो घातलेला आहे. आपण आता हा ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही हा ठेचा मिक्सरला पण वाटू शकता, पण खलबत्त्याची चव आणि मिक्सरची चव वेगळी असते. आपला ठेचा आहे तो तयार बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता हा बाजूला ठेवून द्यायचा आहे. चणा डाळ आपण जी मिक्सरला वाटून घेतलेली होती ती बघू शकता मी एका बाउलमध्ये अशी काढून घेतलेली आहे. इकडे पाण्याचा वापर मी नाही केलेला आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं आहेत ती सुद्धा मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा धने पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर जो आपण मस्तपैकी झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता तो घालायचा आहे सगळा बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेला, व जी आपण राहिलेली चणा डाळ ठेवून दिली होती ती घालायची आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये आता मीठ आहे ते घालणार आहोत. व आपण आता हे हाताच्या साहाय्याने सगळं मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे. एकदा नक्की असा ठेचा घालून मस्तपैकी असे मसालेदार डाळवडा करून पहा. आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते हाताला चिकटणार नाही. व डाळवड्याचं असं मिश्रण घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. असे त्याचे वडे करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत. आपण आता हे मस्तपैकी गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं मी. आपण आता हे एक एक वडे आहेत ते या तेलामध्ये असे सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे हाय टू मीडियम, मीडियम टू हायच ठेवायची आहे आपल्याला. व आपण आता हे चांगले असे पलटी मारून घेणार आहोत. खूप छान लागतात, एकदम मसालेदार झणझणीत असे. हे अशा पद्धतीने एकदा करून पहा ठेचा घालून. आणि या पावसाळ्यात तर नक्की करून पहा. तुम्ही हे पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचप याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि बघू शकता मस्तपैकी आपले झणझणीत असे ठेचा घालून डाळवडा तयार झालेला आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.